नमस्कार मैत्रिणींनो, कशा आहात? अपेक्षा करते की खूप मजेत असणार. तुमचं आपल्या हॅपी होम विथ सोनाली या यूट्यूब चॅनलमध्ये खूप मनापासून स्वागत करत आहे. किचन क्लिनिंगचा पार्ट 1 एपिसोड मी अपलोड केलेला आहे. तो बघितलेला नसेल तर तोही व्हिडिओ नक्की बघून घ्या एकदा, कारण तो व्हिडिओ बघितल्यानंतरच तुम्हाला हा व्हिडिओ पूर्णपणे समजेल. कारण की एकाच व्हिडिओमध्ये पूर्ण दिलं असतं किचन क्लिनिंग तर व्हिडिओ खूप मोठा झाला असता. किचनमधून कोणतीही वस्तू फेकण्याआधी माझ्या डोक्यात एकच विचार येत असतो की या वस्तूपासून मी काही बनवू शकते का? ही वस्तू कुठे उपयोगी पडेल का? त्यामुळे माझ्या घरात क्लटर थोडं जास्तच जमा होऊन जातं. मला महिन्यातूनच घर क्लटर फ्री करत राहावं लागतं. आता बघा हा बॉक्स असं वाटतंय मला की याच्यापासून मी काहीतरी बनवू शकते. आता तोही मी आवरून ठेवलेला आहे. किचनच्या ऑपोजिट साईडचा एरिया मी आत्ता क्लीन करते. किचन भरपूर मोठा आहे, पण तरीही तो मला छोटाच होतो. कारण की कसं होतं, हॉल आणि बेडरूममध्ये जोही सामान मावत नाही तो मी इथं किचनमध्ये ॲडजस्ट करण्याचा प्रयत्न केलेला आहे. जसं की टेबल, तो इस्त्री करण्यासाठी उपयोगी पडतो, पण त्याला हॉलमध्ये आणि बेडरूममध्ये जागा नसल्यामुळे त्याला मी किचनमध्येच ॲडजस्ट केलेला आहे. आणि तिथे मी इलेक्ट्रिक बोर्ड बसवून घेतलेला आहे. त्याच्यामुळे काय होतं की इस्त्री, वॉशिंग मशीन, गिरणी हे एकाच ठिकाणी लावता येतात. तिथं वरती वायफायसुद्धा जोडलेला आहे. त्याच्यामुळे ह्या वस्तू सगळ्या मी एका साईडला लावले. त्याच्यामुळे काय होतं की किचनमध्ये आणि देवाऱ्यासमोर बऱ्यापैकी बसायला जागाही मला मिळत असते म्हणून. आणि ह्या काउंटर टॉपचं कसं होतं की किचन काउंटर टॉप सकाळी पूर्ण फुल भरून जातो. स्वयंपाक करताना, नाश्ता बनवताना, मग ज्याही वस्तू असतात टिफिन वगैरे मुलांचे या टेबलावरती ठेवायला, या टेबलाचा डबल उपयोग होत असतो. आता हा जो खाली बॉक्स तुम्ही बघताय त्याच्यामध्ये सगळं भंगार जमा झालेलं आहे. हॉल आणि किचन आवरून आल्यानंतर मी या बॉक्समध्ये सगळं जमा करत गेले आणि तो बॉक्स या टेबलाखाली ठेवून दिला. आता काय होतं की एकदा आपण ते ठेवून दिलं की ते परत क्लटर फ्री करायला आपल्याला खूप वेळ लागतो किंवा आपल्याकडनं थोडंसं दुर्लक्ष होऊन जातं. तसं काहीसं माझं या टेबलाच्या बाबतीत होत असतं की या टेबलाच्या खाली मी जे न लागणारं सामान आहे ते माझ्याकडनं ठेवलं जातं. आता मी तोच एरिया क्लीन करून घेते. कसं होतं, वॉशिंग मशीन रोज हलवता येत नाही. मी त्याच्याखाली झाडू घालून भरपूर स्वच्छ करण्याचा प्रयत्न करत असते, पण तरीसुद्धा धूळ ही कानाकोपऱ्यात चालली जाते आणि तिथली फर्शसुद्धा घाण होते आणि मागं थोडंसं जाळंही लागतं. त्याच्यामुळे मी आत्ता ते सगळं बाहेर काढून घेते. तिथला एरिया सगळा मी साफ करून घेणार आहे. तो तुम्ही स्टँड बघताय, तो कपडे वाळत घालण्याचा स्टँड आहे. मला इतका सगळ्यात जास्त उपयोगी पडणारी वस्तू तीच आहे, कारण नाशिकमध्ये पावसाचं प्रमाण हे जास्तच असतं आणि मला बाहेर कपडे वाळत घालायला तेव्हा जागाच नसते. सगळीकडे पाऊस पडत असला की बाहेर जागाच नसते. मग त्याच्यामुळे घरात हॉलमध्ये हा स्टँड ठेवला की कपडे मशीनमध्ये ड्राय केलेले असलेले कपडे त्याच्यामध्ये आरामशीर सुकून जातात. त्यामुळे घरात इकडे तिकडे पसाराही होत नाही आणि कपडे इकडे तिकडे टांगलेलेही चांगले वाटत नाही. म्हणून या स्टँडचा मला खूप उपयोग आहे, म्हणून तो मी खूप जपून ठेवते. त्याला मी तिकडं कोपऱ्यात जागा केलेली आहे थोडंसं. आता वॉशिंग मशीनही मी सरकवून घेते. त्याच्या मागचं जाळं आणि त्याच्या मागची घाणही मी झाडून घेत आहे. पूर्ण किचन क्लिनिंगचा व्हिडिओ एकच बनवला असता तर खूप मोठा झाला असता, कारण कितीही कट करण्याचा प्रयत्न केला, कितीही स्पीड वाढवला तर तसं तुम्हाला काही समजलंही नसतं, काही उपयोग झाला नसता. म्हणून मी पार्ट 1 बनवला आणि नंतर मी पार्ट 2 बनवला. पार्ट 1मध्ये सगळं भांड्यांपासून तर किचनच्या खालचा एरिया मी दाखवलेला आहे. तोही व्हिडिओ बघून घ्या एकदा. आता मी काय केलं की झाडून घेतलं, धूळ सगळी आवरून घेतली आणि मग मी तिथली फर्श पुसून घेतली. कारण कसं होतं बघा, आपण कितीही आवरलं पण फर्श जर पुसली नाही तर त्या आवरण्याला काहीच महत्त्व राहत नाही. म्हणून मी आधी फरशी पुसून घेतली, वॉशिंग मशीन व्यवस्थित जागेवरती लावून घेतलं आणि आता गिरणी मी जागेवरती ठेवून घेईल. ही गिरणी साधारणतः 5-6 वर्षापूर्वी मी घेतलेली. तिचाही मला खूप उपयोग होतो. पहिले मी बाहेरचे दळणही घ्यायची, गहू बाजरीचे दळणं दळून द्यायची मी दुसऱ्यांसाठी. आता मी ते काम करत नाही. आम्ही या रूममध्ये शिफ्ट झाल्यापासून मी फक्त घरासाठीच त्याचा यूज करत असते, बाहेर कोणासाठीच करत नाही. आणि ह्या ड्रममध्ये मी धान्य ठेवलेलं आहे, तरी तो मला आरामशीर थोडासा सरकवता येत होता, कारण तो फुल नाही भरला आहे, अर्धाच भरलेला आहे गव्हाने. म्हणून तो मी आरामशीर सरकवून घेतला, पुसून घेतला आणि त्याच्या मागे मी स्टँड ठेवायला जागा करते. कारण कसं होतं की स्टँड मोकळा कुठे ठेवला, पडला तर स्टँड पडून खराब होऊ शकतो. म्हणून मी त्याला खूप जपून ठेवते, कारण ती खूप उपयोगात पडणारी वस्तू आहे. गिरणीही मी काय करते की माझं दळणाचं काम मी एकाच दिवशी करून घेत असते. गहू, बाजरी, ज्वारी सगळं मी एकाच दिवशी करून घेते आणि मग नंतर मी ती पूर्ण साफ करून घेते आणि तिला कवर लावून ठेवून देते. कारण कसं होतं की ते आपण तशीच ठेवल्यामुळे त्याच्यात झुरळही होतात,
त्या पिठामुळे आणि गिरणी घाण तशीच ठेवू नये, स्वच्छ करूनच मी ठेवत असते. एकदा स्वच्छ करते आणि त्याला कवर लावून ठेवल्यामुळे त्याच्यावरचा जो एरिया आहे तोही मला यूज करायला मिळतो. घरातील सगळ्यांचे टावेल घडी करून मी त्याच्यावरती ठेवत असते. आणि बाजूलाच मी इस्त्रीसाठी जागा केलेली आहे. माझ्याकडे एक फळीचा तुकडा होता, तो त्या मी ड्रमवर ठेवला आणि त्याच्यावरती इस्त्री ठेवली. आणि वॉशिंग मशीनवरती मी पाय पुसण्यासाठी डीमार्टमधून डोअरमॅट आणलेलं होतं, पण त्याचा उपयोग मी वॉशिंग मशीनवर ठेवण्यासाठी करते. नंतर वॉशिंग मशीनही मी क्लीन करून घेतलं लिक्विडने आणि पूर्ण व्यवस्थित क्लीन करून घेतलं. नंतर मी मिक्सरही गिरणीवरती मिक्सरला जागा केलेली आहे, इस्त्रीला जागा केलेली आहे, व्यवस्थित टेबल पुसून टेबलही ठेवलेला आहे, फरची पुसून घेतली, देवपूजा करून घेतली आणि आत्ता मी तुमच्यासोबत फायनल लुक शेअर करत आहे. तर बघू शकता तुम्ही की माझी आता पूर्ण किचनची क्लिनिंग झालेली आहे आणि किती छान किचन दिसत आहे. मध्यभागी जागाही भरपूर उरलेली आहे आणि रेंटेड किचन आहे आणि नॉन मॉड्युलर किचन आहे. त्याच्यामुळे बघा मी भरपूर सामान ॲडजस्ट करण्याचा प्रयत्न केला आहे. तरीसुद्धा माझ्याकडनं काही राहून जात असेल किंवा काही सजेशन असतील तर तुम्ही मला कमेंट्समध्ये नक्की सांगा. मी तुमच्या सजेशनप्रमाणे चेंजेस करण्याचाही प्रयत्न करेल. आणि अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल, एपिसोड 1 पाहिलेला नसेल किचन क्लिनिंगचा, तर तोही बघा. आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, लाईक करत जा, शेअर करत जा. चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय.